बोल ना पिल्ल्या. अरे काय मायला त्याला का म्हणतो तसं बोललास भावा? अरे फक्त हा म्हणलं, काय बोललो मी? काय तुला पटायलंय? त्याला बोलते सॅमला बोल. ओळखीत आहे ना ते. हॅलो. ते ओळखीत आहे ना तुया. हा बोल ना मग त्याला व्यवस्थित बोल ना जरा बुल्ल्याच्या बाला. अरे काय बोललो काय मी, तू सांग बर. का म्हणलं हा का म्हणलं तुया काय संबंध आहे, नीट बोल. का म्हणलं तुला सांगू का भरली का? दुसरा शब्द रॉंग पडला. स्वाश्या हा गबस तू गबस थांब गबस गबस. रॉंग पडला. काय म्हणलास? काय म्हणलो? आता कुठेस? नांदेड. या मग परत. हो येतो. तेच म्हणलं लय लेवणी करू नको. आणि तू तू तुया काय संबंध मला बोलायचं? लेवणी करू नको. श्वास ऐक ना. हा. दुसरा पडला, फक्त तिसरा पडू दे शब्द. माझ्यासाठी भावा घे ना समजून राव. कोण भाई भाई दादा यायचेच नाही उद्या. हॅलो. हा तेच म्हणलं नीट राय म्हणलं. बर शिर्याकडे देतो. देत नाही. हॅलो शिरी. बोलणार काय नीट बोलणार राव. अरे काय बोललो मी? झोपेतून उठलो, तुला सांगायलो काय? तू येणार त्याच्या भांडणात? जाऊ कशाला उगत मी मला हाणणार. बघू दे फोन. त्याच्या आधी रोहित मुंडेला पण एकदा रॉंग बोलला होता माझा भाऊ. माहिती आपण रोहित एक 2 शब्द रॉंग बोललाय, 3 शब्द रॉंग बोललाय. हे 3 कोयते घातले तर आपल्या बापात बदल ज्या दिवशी ते होईल त्या दिवशी. उलटे घाली. हा सुवास साबळेला त्याच्या घरापासून ते आमचं साईनगर आहे तिथपर्यंत त्याची दिंडी मी स्वतः काढणार आहे. मी स्वतः म्हणजे आमचे आहे 15-20 पोरं. ज्या दिवशी परत येईन त्या दिवशी त्याची आम्ही दिंडी काढणार आहेत. माझं एवढंच म्हणलंय की फक्त नको, तू नको मध्ये पडू. आपले कसे चांगले संबंध आहे, तू मध्ये नको पडू. आता तू बघ ते पियुष किती शिव्या द्यायला. आता तुझी बघ. तू म्हणलास तुझे पाय तोडतो. मग ते क्रॉस बोलला ना समोर. तू मी कसं काय म्हणतोय, म्हणायला? आता मी त्याला 5 वाजता तुझ्या गलीच्या कॉर्नरला आणतो. तू त्याला काय करायचंय ते कर. हा तिथून पुढे मग आमचा प्रश्न राहिला, आम्ही काय करणार ते. 5 वाजता तुला कॉल करतो मी. तुझ्या चौकात येणार आहे 5 वाजता. जाऊ दे आता. हो हा तुला करतो मी 5 वाजता फोन. नमस्कार मंडळी, सदरील ऑडिओ क्लिपची पुष्टी महाराष्ट्र न्यूज करत नाही, ही सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी. आणि ही कॉल रेकॉर्डिंग समाधान मुंडे आणि सुहास साबळे यांच्यामधील आत्ता झालेल्या कांडामध्ये परळीत खूप एका लहान मुलाला म्हणता येईल की त्यांना बेदम मारले. तर आपण बघू शकता. तर कमेंटमध्ये आपलं मत नक्की नोंदवा.